नमस्कार, मी सविता संधान. योग, श्वसनतंत्र आणि जीवनशैलीतील छोटे बदल वापरून मी पीसीओडी-ग्रस्त महिलांना मदत करते. माझ्या आयुष्यात असा काळ आला होता, की जेव्हा मला वाटलं की केवळ औषधं घेणं आणि तणाव सहन करणं हा काही उपाय नाही. मला काहीतरी असं हवं होतं, जे माझं शरीर, मन आणि जीवनशैली संतुलित करेल. तेव्हा मला योगाची ओळख झाली. सुरुवातीला आसनं ही फक्त व्यायामासारखी वाटली, पण हळूहळू समजलं की योग ही जीवन जगण्याची एक सुंदर अशी पद्धत आहे. योगाभ्यासातून मला प्रसन्नता, शांतता, आत्मविश्वास आणि आरोग्य मिळालं आहे. याचीच प्रचिती, अनुभूती महिलांना मिळावी अशी माझ्यात इच्छा निर्माण झाली आणि त्यासाठीच मी माझा निश निवडला, माझा स्पेशलायझेशन निवडलं, पीसीओडी मुक्त महिला. आज आपल्या देशात दर 10 पैकी एका महिलेला पीसीओडीची समस्या आहे. या समस्येमुळे मासिक पाळीतील अनियमितता, वजन वाढणे, चेहऱ्यावर पिंपल्स येणे, चिडचिड होणे, मूड स्विंग्स होणे, आत्मविश्वास कमी होणे आणि केस गळती यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. या गोष्टींमुळे दैनंदिन जीवन कठीण होतं. स्त्रियांना साध्या घरच्या घरी करता येणाऱ्या पद्धतींवर मी भर देईन. उदाहरणार्थ योगासनं, ज्यामुळे हार्मोन्स संतुलित राहतील, प्राणायाम आणि ध्यान, त्याच्यामुळे तणाव कमी होतील, आहाराच्या सोप्या सवयी, त्याच्यामुळे शरीर, मन हलकं निरोगी राहील, जीवनशैलीतील छोटे बदल, उदाहरणार्थ झोपेची वेळ, पाणी पिण्याच्या सवयी, आहाराच्या सवयी, या सर्व गोष्टींचा सातत्याने सराव केल्यास मासिक पाळी नियमित होते आणि वजन नियंत्रणात येते, मन प्रसन्न राहते. या योग पद्धतीचा वापर करून माझ्या काही विद्यार्थिनींच्या जीवनात मोठा बदल घडला आहे. प्रिय मैत्रिणींनो, जर तुम्हालाही पीसीओडीमुळे त्रास होत असेल किंवा तुम्हाला एकंदर निरोगी, ताजेतवाने आणि संतुलित जीवन जगायचं असेल, तर या चॅनलवर मी दर आठवड्याला नवीन व्हिडिओ टाकणार आहे. हे व्हिडिओ तुम्हाला योगासने, प्राणायाम, आहार टिप्स आणि प्रेरणादायी गोष्टी शिकवतील. म्हणून या प्रवासात माझ्यासोबत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा, जेणेकरून इतर महिलांनाही मदत होईल. आणि तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. धन्यवाद.